हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण परवा बघितलं असाल तुम्ही, की आपण अळू जे काही पिकले होते, जी आपण पद्धत वापरली होती, त्याच्यामुळे ती पद्धत आपली एकदम मस्त आहे आणि छानपैकी ते अळूसुद्धा पिकलेले होते. तर ते आता सुकले आहेत, ते पण तुम्हाला मी दाखवते. सुकलेले आहेत एकदम. 2 ऊनच लावलेत मी. जास्त ऊन लावलं तर कडकडीत होणार ते, तर चावता वगैरे येणार नाही. तर आणि आज सकाळीच मी जे काही आपले गंबिलमध्ये मी जे पिकत ठेवले, ते अर्धे हिरवे होते, बघितले असाल तुम्ही. तर ते आहे त्यातलेच अर्धे पिकले, तर मी परत वसरी घातलेली आहे सुकत उन्हामध्ये, सकाळी घातलेली आहे आणि आता सुकले ते पण मी दाखवते. आणि वसरी म्हणण्यापेक्षा जे काही अळू आहेत त्यांचे खाण्यामागचे काय फायदे आहेत ते पण मी तुम्हाला सांगते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल आणि जसं की थोडक्यात अजून जास्ती माहिती पण तुम्हाला मी ह्याविषयी सांगेन, ह्या फळाविषयी तुम्हाला. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर वसरी जी काही आपण बनवली होती ती एकदम तयार झालेली आहे, सुकून एकदम. आता काही लोकं त्याला मीठ वगैरे असं लावतात, हे मला आज कळालं. पण बघूया, आपण लावलं तर लावू, नाही तर लावणारसुद्धा नाही. पण ते आता उन्हामध्ये जेव्हा असतात तेव्हा ते कडकडीतच आपल्याला वाटतात. पण जरा त्यांना बाहेरची हवा वगैरे लागली, ॲटमॉस्फिअरमधली जरा हवा लागली, की थोडे ते नरम होतात. तर ते ठीक आहे, एवढं होतंच. तर चांगले सुकलेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते आणि जी आपण सकाळी घातली ती पण तुम्हाला दाखवते. करवंद प्लस आपली जी आजची मी केलेली वसरी आहे, ती पण छानपैकी सुकते. तर चला तुम्हाला दाखवते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. तरी बघा, आपली जी वसरी आहे ती एकदम तयार झालेली आहे, सुकून एकदम प्रॉपर आणि एकदम खटखटीत झालेली आहे. आवाज पण येईल बघा तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपली जी वसरी आहे ती एकदम तयार झालेली आहे. आणि जसं की मी स्टार्टिंगलाच बोललेली, की याचा फायदा काय आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी हे फळ एकदम उपयुक्त आहे. ह्या सीझनला हे फळ कोकणामध्ये जास्तीत जास्त मिळतं. तर तुम्ही हे जर तुम्हाला फळ खायला मिळालं ना, तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. असंख्य फळं आहेत जी कोकणामध्ये ह्या सीझनला आपल्याला बघायला मिळतात. आणि पावसाळा एकदा चालू झाला की थोडा गॅप जातो आणि त्याच्यानंतर परत मग त्या सीझन वाईज ती फळं येतात. जसं की आता करवंद होती, तोरणं होती, बोकळं होती, त्याच्यानंतर अळू आहेत. अशी वेगवेगळी फळं आहेत जी कोकणामध्ये त्या सीझनला येतात. तर हे डायबिटीजवरती एकदम चांगलं आहे आणि एकदम परिपूर्ण असं फळ आहे. फक्त जसे की आता बाकीची जी काही फळं आहेत जी वर्षानुवर्षे मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. पण हे फळ असं आहे ना, जे फक्त वर्षातनं एकदा लागतं आणि जास्तीत जास्त आपल्याकडे कोकणामध्ये जास्तीत जास्त बघायला मिळतात. तर जरी रानात गेलात तरी ह्याची जी झाडं आहेत ना, प्रॉपर तुम्हाला सगळीकडेच बघायला नाही मिळणार. जसं आपण रानात गेल्यावर आपल्याला एकाच जातीची झाडं सगळीकडे बघायला मिळतात, तसं नाही. पण हे जे झाड आहे ना, क्वचित तुम्हाला एखाद दुसरं झाडे बघायला मिळेल. तर असं आहे हे. आणि हे जे फळ आहे ना, लोकं आवडीने खातात आणि अळू खूप लोकांना आवडतात. जरी नावासारखं फळ असलं तरी त्याची जी चव आहे ती खूप छान आहे. आतून खूप गोड असतं ते आणि मस्त असतं. तर अशा पद्धतीने हे जे अळू आहेत. आणि गेल्या वेळेस तर ऊनही नव्हतं आणि आम्ही तेव्हा बनवलं नव्हतं. मी फर्स्ट टाईम यंदा ही वसरी बनवलेली आहे. हे तुम्ही अशीच खाऊ शकता आणि मस्तपैकी भरून ठेवायची बरणीमध्ये वगैरे आणि कधी आपल्याला वाटेल तेव्हा आपण ही खाऊ शकतो. तर अशा प्रकारे ही जी वसरी आहे ती ह्या दिवसांमध्ये तयार केली जाते. एप्रिलमध्ये त्या झाडांना फुलं वगैरे येतात आणि त्याच्यानंतर मग फळं लागतात आणि मेच्या एंडिंगपर्यंत वगैरे ही पिकायला चालू होतात फळं. तर अशा पद्धतीने ही जी फळं आहेत ती तुम्हाला कोकणामध्येच फक्त बघायला मिळतील. आणि जरी वरून एकदम छान दिसतात ही फळं आणि आतून पण खूप गोडसर लागतात. तर हे जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सकाळी पण मी टाकलेली ते पण मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने आपल्याकडे ही फळं बघायला मिळतात. तर तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की अळूची चव काय लागते, कशी असतात आणि अळूचं झाड कसं असतं. अळूचं झाड प्रामुख्याने ना काटेरी असतं. आता तसं बहुतांश जर तुम्ही बघायला गेलात ना, बरीचशी जी फळं आहेत ना ते काटेरी असतात. म्हणजे ज्याचं जे झाड असतं ते काटेरी, करवंद काटेरी असतात. प्लस तोरणाला पण काटे असतात. आता हे अळू आहेत त्याला पण काटे असतात. तर कण्हेरं वगैरे असतात त्यालासुद्धा काटे असतात. तर बहुतांश जी फळं आहेत ना त्यांना काटेरीच असतात. तर तुम्ही आटकाचं पण जर झाड बघितलं तर खालून काटे असतात. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये जी फळझाडं जास्ती आहेत ती जी झाडं आहेत ती काटेरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतील. तर ह्याचं पण झाड एकदम काटेरी असतं. त्याची पानं एकदम नाजूक असतात, हिरवी अशी
पानं असतात आणि गोल आकाराची थोडक्यात ती पानं असतात आणि खालून काटे असतात फांदीला वगैरे. तर आणि जी जुनाट झाडं आहेत त्यांनाच ही फळं लागतात. नुकतीच नवीन छोटी झाडं जरी तुम्ही बघितलीत तर त्यांना ती फळं लागत नाही. जी जुनाट झाडं आहेत ना त्यांनाच ही फळं लागतात आणि उंच असतं याचं झाड. तर अशा पद्धतीने ही जी फळं आहेत त्या झाडांवरती लागतात. ह्याचं पण जे झाड असतं ते एकदम काटेरी असतं. तर अशा पद्धतीने आपली यंदाची एकदम वसई एकदम तयार झालेली आहे बघा. सुकून एकदम रेडी झालेली आहे. आता ह्याला हे जे फळ आहे वटपौर्णिमेच्या दिवशी याला जास्ती मागणी असते आणि बाजारामध्ये मार्केटमध्ये ही फळं बघायला मिळतात. तर ह्या दिवसांमध्ये तर ही एक फळ ₹15-20 प्रमाणे फळ ते जातं. तर अशा पद्धतीने ह्या फळाला मागणी खूप आहे. तर अशा पद्धतीने आपली ही वसई एकदम इकडे तयार आहे. तर चला व्हिडिओ मी इथे थांबवते आणि थोडक्यात माहिती सांगितली तुम्हाला. कोकणामधले तुम्ही कुठलीही फळं खा, त्याच्याने तुम्हाला फायदाच होईल. तुमचं जे काही लाईफस्टाईल असेल त्यासाठी परिपूर्ण आहे ती फळं. जसं की तुम्ही बाहेरची फळं जरी मार्केटमधली जरी फळं तुम्ही खात असाल त्याच पद्धतीने तुम्ही कोकणातली जी फळं आहेत ती तुम्ही खाऊ शकता. एकदम ऑर्गॅनिक आहेत, कुठली फवारणी नाही, काय नाही आणि मेन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात ही पिकलेली फळं आहेत. त्याच्यामुळे त्याचा जो आस्वाद आहे तो खूप छान लागतो. गोडच असतात ही फळं आणि खूप मस्त लागतात ही फळं. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.